नमस्कार मंडळी, नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज नांदेड यांच्यामध्ये या ठिकाणी आरोग्य विभागात पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट ड संवर्गातील सरळ सेवाने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या मार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात या ठिकाणी मंत्रालय यांच्या अधीनस्थ नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या मार्फत गट वर्ग 4 मध्ये या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुमच्या या ठिकाणी एक्झाम होणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व तपशील, सर्व आरक्षण हे व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो, पहिली पोस्ट आहेत गट ड वर्गातील पोस्ट आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहेत 15,000 ते 47,700 दरम्यान, एकूण 69 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत गट ड वर्गातील प्रवेश परिषद. ह्यानं मित्रांनो 19,900 ते 63,200 दरम्यान पे स्केल असणार आहेत. एकूण 17 जागा असणार आहेत. असे एकूण 86 जागी पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला DRSCGMC-Nanded.in ह्या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण फॉर्म या ठिकाणी माहितीसुद्धा पाहू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व आरक्षण या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला महिला आरक्षण असणार आहेत, विमुक्त जाती त्याचबरोबर समानता आरक्षण असणार आहेत, EWS आरक्षण, हे संपूर्ण आरक्षण या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. यामध्ये खेळाडूंचं आरक्षणसुद्धा आहे, दिव्यांग आहेत, अनाथांचं आरक्षण आहेत, माजी सैनिक आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण, अंशकाली पदवीधर आरक्षण आहे. असे सर्व आरक्षण तुम्हाला ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता असणार आहेत. शैक्षणिक पात्रता मित्रांनो तुम्हाला फक्त 10वी पास असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. आणि स्वच्छता ह्या पदासाठी मित्रांनो 7वी पास असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा असणे आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी कोणतेही शैक्षणिक अट नसणार आहे. वय असणार आहे मित्रांनो, वय हे 24/4/2025 रोजी तुमचं वय असणार आहे. वय ओपनसाठी मित्रांनो 18 ते 38 वर्ष, कास्टसाठी मित्रांनो 5 वर्ष एक्स्ट्रा देण्यात आलेले आहे. यामध्ये मित्रांनो एक शासनाचा परिपत्रकामध्ये या ठिकाणी 31 डिसेंबर 2000 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीकरिता कमाल वयोमर्यादा 2 वर्षाची शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर तुमची या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. यामध्ये मित्रांनो गट ड वर्ग 4 असणार आहेत. मराठी 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य 25 प्रश्न 50 गुण, बौद्ध चाचणी 25 प्रश्न 50 गुण, अशी एकूण 100 प्रश्न 200 गुणाची एक्झाम असणार आहेत. 2 तास वेळ तुमचा असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. यामध्ये किमान 85% गुण या ठिकाणी तुम्हाला मिळवायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला TCS मार्फत एक्झाम असणार आहे. त्यामुळे TCS नॉर्मलायझेशन प्रोसेस असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला TCS मार्फत एक्झाम असल्यामुळे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात. अर्जदाराची नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, सामाजिक आरक्षण, EWS, नॉन क्रिमिनल, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकाली पदवीधर, SSC नावात बदल असलेला पुरावा, म्हणजे राखीव महिला, मागासवर्गीय किंवा इतर काय आरक्षण असेल ते, आणि मराठी भाषेचं नॉलेज एवढं तुम्हाला अपलोड करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला इकडे एका पदासाठी एकच या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्मवाल्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याचबरोबर एक एक्झाम सेंटरसुद्धा इथे तुम्हाला टाकायचं आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे. मित्रांनो ओपनसाठी फी असणार आहे 1000 रुपये आणि कास्टसाठी मित्रांनो 900 रुपये फी असणार आहे. फी मित्रांनो नॉन रिफंड असणार आहेत. ही फी मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही ठिकाणी फी भरू शकता. यामध्ये तुम्हाला फॉर्म मित्रांनो तुम्हाला 26/4/2025 सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 16/5/2025 पर्यंत तुम्ही ठिकाणी पेमेंट आणि फी फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर परीक्षेचे हॉल तिकीट सेल DRSCGMC-Nanded.in ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी फॉर्म आणि माहिती पाहायला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही ज्या रिक्त पदांची स्थिती आहे ते तुम्ही पाहू शकतात. ग्रुप डी या पदासाठी मित्रांनो एकूण 86 जागा असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला पोस्ट ह्या वेगवेगळ्या पोस्ट असतात. म्हणजे OT साठी 2 जागा, बार्बरसाठी 2, टेलरसाठी 1, दोघीसाठी 3, स्ट्रक्चर बेटनरसाठी 3, लॅबोरेटरी सर्वंटसाठी 1, कोकसाठी 4, कोक असिस्टंट 2, एक्सरे सर्वंट 1, काउन्सिलर सर्वे 2, डिस्प्लेसी सर्वंट 1, पिऊन 36, टेबल बॉय 1, मेल सर्वंट 1, मेस सर्वंट 1, आया 1, वॉचमन 4, नर्स असिस्टंट 1, क्लीनर 1, माळी 1 आणि लॅबोरेटरी अटेंडंटसाठी 17 असे एकूण 86 जागांची पदभरती असणार आहे. याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे रिझर्वेशन कास्ट न्याय असतात ते या ठिकाणी पाहणार आहोत.
यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी पोस्ट आहेत यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्यासाठी एकूण 86 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 10, जमाती 5, विज 11, भज ब 3, भज ड 2, भज ड 1, विम प्र 0, इम व 16, EWS 8, ECBC 6 आणि ओपन 44 पदभरती असणार आहेत. यामध्ये सर्वसाधारणसाठी 40, महिला 30% 18, माजी सैनिक 12, अंशकाली पदवीधर 10, खेळाडू 2, प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 1, दिव्यांग 1 आणि अनाथांसाठी 0 पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला दिव्यांगाची जी कॅटेगरी असतात त्यानुसार वेगवेगळे आरक्षण देण्यात आले आहेत, तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, तर ही होती मित्रांनो नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या ठिकाणी पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.